परिषद प्राथमिक शाळा कळवण वस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील। त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील। त्याच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्राम आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध राहतील। विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट वारंवार सोडवा। जोपर्यंत पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट सोडवा। विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे। त्याचबरोबर आपले शिक्षक पालक नातेवाईक सर्वजण आपल्या टेस्टचा निकाल पाहू शकतात। त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत। संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपल्या सर्वांना देत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा, जेणेकरून त्या चॅनलवरच्या सर्व लिंकचा तुम्ही उपयोग करू शकाल। युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा। सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनला दाबलं, ओके केलं, ऑल केलं तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळणार आहे। त्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबा। YouTubeच्या व्हिडिओला लाईक करा। विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त व्हिडिओ पाहतो, लाईक करत नाही। तुमच्या लाईकने आम्हाला आनंद मिळतो, त्यासाठी YouTubeचा व्हिडिओ लाईक करत चला। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत। व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, निघून जातात। टेलिग्राम वरती मेसेज कायमस्वरूपी राहतात। विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम वरती टेलिग्राम जॉईन करा। आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातले बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत विक्री करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। परंतु आमच्या या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध होणार आहे। तरी या सुविधेचा इयत्ता 4थी आणि 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय भाषा, गणित आणि मानसिक क्षमता चाचणी यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयच्या अभ्यासासाठी बाजारातून कोणत्याही प्रकारचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे। त्यामध्ये आपल्याला भाषा विषयासाठी 50 ते 60 उताऱ्यांचा अभ्यास करायला मिळतो। एवढेच उतारे आपल्याला परीक्षेत पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत विद्यार्थी मित्रांनो। तर त्यासाठी आम्ही आपणास 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी आम्ही आपणासाठी उपलब्ध करून देत आहोत। तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 4थी आणि 5वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा। मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 133 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 133 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा। अगदी खात्रीशीर सूचना एवढीच आहे, तुम्हाला दिलेल्या टेस्ट युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये, व्हॉट्सअपच्या चॅनलवरती, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, टेलिग्रामच्या चॅनलवरती त्या लिंक दिल्या आहेत। त्या पैकी गुण मिळेपर्यंत सोडा आणि त्याची लिंक, निकालाची लिंक वैयक्तिक मला सेंड करा, जेणेकरून मला कळेल कोणते विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यांना मला मार्गदर्शन करता येईल। चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 133 अगदी सोपा आणि छोटा तुमच्यासाठी स्क्रीनवर छोटा उतारा आहे। काळजीपूर्वक वाचा, यावर आपल्या एकही प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही याची आपण दक्षता घेऊ। चला, तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी। वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा।
अभिनंदन कृष्णा. अभिनंदन वैष्णवी. अभिनंदन ओम. चला तुमचं वाचून झालंय, खूप छान. चला ज्यांचं वाचून झालंय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अभिनंदन सार्थक फटके. सार्थक यशस्वीला पण बोलून घे ना तुझ्या जवळ तासाला, किंवा तू तिच्या जवळ जा, दोघं मिळून तास करायचं, दोघांनी उत्तर टाकायचं. प्रदीप आणि कृष्णा टाकतो बघा त्याचं नाव टाकून. युवराज थोरवे अभिनंदन. आदित्य सानप अभिनंदन. अनुष्का थोरवे अभिनंदन. चला बऱ्याच जणांचं वाचून झाले. मी उत्तर वाचतो. ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. मी उत्तर वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरचा कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही. उत्तर क्रमांक 133. फुले ही वनस्पतीचा एक भाग आहे. फुले वेगवेगळ्या रंगाची असतात. फुलांना पाकळ्या असतात. फुले वेगवेगळ्या आकाराची असतात. काही फुले सुगंधी असतात. काही फुले अनेक दिवस जशाच्या तशी टिकतात. काही फुले नाजूक असतात. फुले सुंदर दिसतात. फुलांचा गुणधर्म पाहून वापर केला जातो. गजरे करण्यासाठी नाजूक सुगंधी फुलांचा वापर केला जातो. मोठा हार करण्यासाठी भारदार सुगंधी फुले वापरली जातात. सुगंधी फुले मन उत्साहित करतात. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यापासून गुलकंद हा खाण्याचा पदार्थ तयार करतात. गुलाबाच्या फुलापासून गुलकंद तयार करतात आणि आपण माणसं तो खातोही. सृष्टीखंड रेंज नाही म्हणते, तरी पण जसं जमन तसं करता शिका. सृष्टी दिसन तेवढं उत्तर टाकीत चल. चला तुमच्यासाठी प्रश्न पहिला. फुलांचा काय म्हणून वापर केला जातो? फुलांचा काय म्हणून वापर, फुलांचा काय पाहून म्हणून नाही, फुलांचा काय पाहून वापर केला जातो? पर्याय ए सुगंध, पर्याय बी गुणधर्म, पर्याय सी सुंदरता आणि पर्याय डी नाजूकपणा. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न पहिला, फुलांचा काय पाहून वापर केला जातो? याचं उत्तर ओळ क्रमांक पहा, वरतून पाहिलं तर 5 नंबरला आहे. 5 नंबरच्या ओळीमध्ये उत्तर आहे. 4थ्या आणि 5व्या ओळीमध्ये अभिनंदन वैष्णवीने ओळ पण टाकली पहा. 4थ्या आणि 5वी ओळ काळजीपूर्वक वाचली तर तुम्हाला याच्या उत्तरापर्यंत जाता येईल. कृष्णा खाडे बी उत्तर, ओम सोनवणे बी उत्तर, वैष्णवी सोनवणे बी उत्तर. पहिल्या प्रश्नाचं पहा, 4थी आणि 5वी ओळ वाचा आणि नंतर उत्तर टाका, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. ओम सोनवणे म्हणतोय 4th and 5th लाईन क्लास म्हणलाय तो. 5th क्लास म्हणायचं नाही, लाईन म्हणायचं त्याला. सार्थक खटके बी उत्तर. अभिनंदन सार्थक. प्रश्न पहिला, फुलांचं काय पाहून वापर केला जातो? आदित्य सानप बी उत्तर. चला खूप छान, सर्वांचंच उत्तर बरोबर येत आहे, कोणाचंही उत्तर चुकत नाही. याचा अर्थ तुम्ही ओळ वाचून उत्तर टाकताय. उत्तर टाकायला वेळ लागला तरी चालेल, परंतु योग्य उत्तर बरोबर उत्तर टाका, जेणेकरून आपला अभ्यास कसा चालला आहे ते मला समजेल. चला अभिनंदन, सर्वांचं बी उत्तर बरोबर उत्तर टाकलं आहे. प्रश्न पहिला, फुलांचं काय पाहून वापर केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय बी गुणधर्म. बी उत्तर सर्वांचंच, अगदी बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, प्रशांत सानप पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर. अभिनंदन प्रशांत. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यापासून खाण्याचा पदार्थ पहा. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यापासून खाण्याचा कोणता पदार्थ तयार होतो? पर्याय ए गुलकंद, पर्याय बी हार, पर्याय सी अत्तर, पर्याय डी गजरे. अनुष्का थोरवे पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर. अभिनंदन अनुष्का. चला लाईव्ह तासिका जॉईन करत चला. कृष्णा खाडे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ए. अभिनंदन कृष्णा. शेवटून दुसरी आणि पहिली ओळ म्हणते पहा वैष्णवी. पहा 2 ओळी वाचा. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यापासून गुलकंद हा खाण्याचा पदार्थ तयार करतात असं वैष्णवीचं म्हणणं आहे.
बघू तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही टाका. सार्थक दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर, ओम सोनवणे ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, वैष्णवी ए उत्तर, कृष्णा ए उत्तर. चला प्रशांत शेवटून खालून पहिली आणि दुसरी ओळ. अभिनंदन प्रशांत, खूप छान शोधून उत्तर टाकलं, तुझं अभिनंदन. आदित्य सानप ए उत्तर, अभिनंदन आदित्य, तुझंही अभिनंदन. दुसऱ्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर टाकलंस तू. प्रश्न दुसरा, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यापासून खाण्याचा पदार्थ कोणता बनतो? तर अनुष्का थोरवे ए उत्तर, अभिनंदन अनुष्का. गुलकंद, गुलकंद हा खाण्याचा पदार्थ गुलाबाच्या पाकळ्यापासून बनतो. सर्वांचंच ए उत्तर, अगदी सर्वांचंच बरोबर उत्तर. सर्वांचंच अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. खूप छान प्रकारे प्रतिसाद तुमचा. चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा स्क्रीनवर तुमच्यासाठी. पुढील पैकी अनेक वचनी शब्द कोणता? पहा, अशा प्रश्नासाठी आपण उतार्यामध्ये जायचं नाही. सृष्टीगंधाळ दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर, अभिनंदन बेटा, अगदी बरोबर उत्तर. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न तिसरा, पुढील पैकी अनेक वचनी शब्द कोणता? पर्याय गजरा, पर्याय बी वनस्पती, पर्याय सी पाकळी आणि पर्याय डी फुले. चला योग्य उत्तर एक वचन, अनेक वचन, व्याकरणार्थ प्रश्न. अशा प्रश्नासाठी उतार्याकडे जायचं नाही, उतारा वाचायचा नाही. सरळ सरळ आपल्या एक वचन, अनेक वचन, लिंग, नाम, सर्व नामाचे प्रकार, शब्दाच्या जाती, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार याच्यावर आधारित प्रश्न आहे. प्रश्न तिसरा, अनेक वचनी शब्द सांगा. कृष्णा खडे डी उत्तर, सार्थक खटके डी उत्तर, वैष्णवी सोनवणे सी उत्तर, पाकळी, प्रशांत सानप डी उत्तर, ओम सोनवणे डी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर, पाकळी. पहा आदित्य, कुणाचं बघून टाकायचा प्रयत्न करतोय तू? स्वतःची बुद्धी वापरत नाही का? पाकळी हा अनेक वचनी शब्द आहे का? पाकळ्या अनेक वचनी शब्द आहे. वैष्णवी सोनवणे डी उत्तर. पहा लोक आपल्याला गंडवतात आणि आपण गंडतो, हे एकदम चुकीचं आहे. आपल्या बुद्धीला वाटेल तेच उत्तर टाकत चला. चला प्रश्न तिसरा, पुढील पैकी अनेक वचनी शब्द कोणता? ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलं आहे फुले, त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी चुकीचं टाकलं त्यांनी डिलीट करून परत डी उत्तर टाकले. अनुष्का थोरवे डी उत्तर, खूप छान. चला प्रश्न तिसरा, पुढील पैकी अनेक वचनी शब्द कोणता? योग्य उत्तर पर्याय डी. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न चौथा, गुलकंद कशापासून तयार करतात? पहा खाण्याचा पदार्थ गुलकंद कशापासून तयार करतात? सृष्टीगंधाळ तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर, अभिनंदन तुमचं. उशिरा का व्हायला उत्तर टाकलं, बरोबर टाकलं. आदित्यने आधी सी टाकलं होतं, आता डी टाकलंय. आपल्याला जी योग्य वाटतंय ते उत्तर टाकायचं आदित्य, लोकांचं बघून टाकायचं नाही. चला प्रश्न चौथा, गुलकंद कशापासून तयार करतात? पर्याय ए फुले, पर्याय बी रंग, पर्याय सी गुलाब पाकळ्या आणि पर्याय डी खोड. झाडाच्या खोडापासून गुलकंद तयार करतात का? पर्याय ए फुले, पर्याय बी रंग, पर्याय सी गुलाबाच्या पाकळ्या, गुलाब पाकळ्या, पर्याय डी खोड. चला योग्य उत्तर प्रश्न चौथ्याचं उत्तर टाका. वैष्णवी सोनवणे तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देते, अभिनंदन वैष्णवी. चुकीचं आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, सी नाहीये, डी आहे. तिसरा प्रश्न नाही, आपला चौथा प्रश्न चाललाय. टाईप करताना गडबड करू नका. सार्थक अभिनंदन. चौथ्या प्रश्नाचं उत्तर तो गुलाबाच्या पाकळ्या टाकतोय. सार्थक खटके अभिनंदन तुझं. चला कृष्णा खाडे अभिनंदन, सी उत्तर टाकतोय चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर. वैष्णवी ओळ क्रमांक सांगते आणि उत्तर चुकीचं टाकते, याचा अर्थ डोक्यात काय भुसकाट तर भरलेलं. अनुष्का थोरवे सी उत्तर, आदित्य सानप सी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद बनतो असं तुमचं म्हणणं आहे. खूप छान प्रतिसाद तुमचा. प्रश्न चौथा, गुलकंद कशापासून तयार होतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलेलं आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, सर्वांनीच सी उत्तर दिलेलं आहे. अगदी बरोबर सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप असं अभिनंदन. प्रश्न चौथा, गुलकंद कशापासून तयार करतात? योग्य उत्तर पर्याय सी.
सी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न 5वा. वरील उत्तराला आलेले कुसुमचा समानार्थी शब्द पहा. कुसुमचा समानार्थी शब्द पण त्यांनी कुठला म्हणलाय तर उतार्यात आलेला. यावेळेस आपल्याला उतार्यात आलेलाच शब्द शोधून तिथे लिहावा लागेल. उत्तरात आलेल्या शब्दाला कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधावा लागेल. आपल्या मनाची बुद्धी चालवायची नाही. प्रश्न 5व्याचा पर्याय ए फूल, पर्याय बी नाजूक सुमन, पर्याय सी सुगंधी पुष्प आणि पर्याय डी उत्तरवाली. योग्य उत्तर नाजूक सुमन, सुगंधी पुष्प, उत्तरवाली. चला योग्य उत्तर टाइप करा. प्रश्न 5व्याचं पहा. कुसुमचा समानार्थी शब्द काय आहे. सार्थक कटके ए म्हणतोय फुल. पाहू कोणाचं बरोबर येत आहे आता आणि किती जणांचं चुकतंय. ज्याचा समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा चांगला अभ्यास असेल त्याच बरोबर येईल. आदित्य सानप ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, फुल फुल म्हणताय कृष्णा, आदित्य, सार्थक या तिघांचं म्हणणं फुल शब्द आहे. कुसुमचा समानार्थी शब्द उतार्यातला. अक्षता सानप ए उत्तर, अक्षता पण म्हणते फुलच आहे. खूप छान अक्षता, चौथीला असूनही तू 5वीच्या तासिका करते. खूप छान. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5व्याचं लाईव्ह असलेल्या विद्यार्थ्यांनी उत्तर टाका. आरती, प्रीती, सोनल, आसावरी, महेश, भागवत, श्रावणी उत्तर टाका. प्रशांत, कुमेर. चला प्रश्न 5वा. वरील उतार्यात आलेला कुसुम याचा समानार्थी शब्द आहे. योग्य उत्तर सृष्टीगंधा हे उत्तर देते फुल. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. पहा इथं नाजूक सुमन हा पण समानार्थी आहे, पुष्प हा पण समानार्थी आहे, वाली हा पण समानार्थी आहे. परंतु आपल्याला उतार्यात आलेला नाजूक, फुले नाजूक, नाजूक सुमन असा शब्द आलेला नाही. सुगंधी पुष्प असा शब्द आलेला नाही. सुगंधी फुले शब्द आलेला आहे. आणि फुल कुसुमचा समानार्थी शब्द फुल. फुल हा उतार्यात वेळोवेळी बऱ्याच जागेवरती आलेला आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. कुसुमचा समानार्थी शब्द उतार्यात आलेला. योग्य उत्तर पर्याय ए. ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 133 इथे पूर्ण करत आहोत. चला तर भेटू उद्या सकाळी लाईव्ह तासिकेमध्ये. उद्या सकाळी सर्वांनी लवकर जॉईन करा, वेळेवर जॉईन करा, जेणेकरून लाईव्ह उत्तर देऊ शकाल. पहा बऱ्याच विद्यार्थ्यांचं आता नेट संपलेलं होतं. संध्याकाळच्या तासिकेला बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नेट शिल्लक राहत नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलचे लिंक, ग्रुपच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून या फ्री सुविधेचा तेही लाभ घेतील. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सर्व महाराष्ट्र घटकाच्या लिंक, पीडीएफच्या लिंक, सराव टेस्टच्या लिंक, सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम वरती मिळणार आहे. टेलिग्रामचं वैशिष्ट्य पहा, व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाही, ते कायमस्वरूपी राहतात. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया. आज आपण इथं उतारा क्रमांक 133 पूर्ण करतोय. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच सर्व विद्यार्थ्यांना. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू कृष्णा, थँक्यू सृष्टी, थँक्यू सो मच, थँक्यू सर्वांना. गुड नाईट. थँक्यू.